तर नमस्कार मंडळी, आज आपण आलो आहोत कोकणातील सर्वात मोठी यात्रा आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेली आई भराडी देवीच्या यात्रेला। तर आपण जाऊया पुढे आणि बघूया काय आहे, कसं काय आहे ते। कोकणाच्या पवित्र मातीत श्रद्धा, विश्वास आणि नवसाची परंपरा जपणारी, लाखो भाविकांना हाक देणारी श्री भराडी देवी यात्रा अंगणेवाडी। नमस्कार मंडळी, मी कोकणी ठेकेदार म्हणजे तुमचा लाडका चिरंजीव भंडारी। आज आपण घेऊन आलो आहोत कोकणातील एक अद्भुत, चमत्कारिक आणि श्रद्धेने ओथंबलेली यात्रा, अंगणेवाडीतील श्री भराडी देवी यात्रा। ही यात्रा म्हणजे फक्त जत्रा नाही, तर भक्त आणि देवी यांच्यातील अतूट नातं आहे। ज्या माळरानावर देवी प्रकट झाल्या त्या भराड या शब्दावरून देवीचं नाव भराडी असं पडलं आहे। भराडी देवी म्हणजे संकटातून तारून नेणारी माता, नवसाला पावणारी देवी, श्रद्धेचा कौल देणारी शक्ती। इथे येणारा प्रत्येक भाविक डोळ्यात आशा आणि मनात विश्वास घेऊनच येतो। मित्रांनो, भराडी देवी यात्रा खास का मानली जाते माहिती आहे का? कारण इथे आईकडे मागितलेला नवस रिकामा जात नाही असा भाविकांचा ठाम विश्वास आहे। कोणी आरोग्यासाठी नवस करतो, कोणी नोकरीसाठी, कोणी संसार सुखी ठेवण्यासाठी, तर कोणी फक्त आई तू माझ्या पाठीशी राहा एवढंच मागायला येतो। भराडी देवी यात्रेच्या दिवशी अंगणेवाडी या गावाचं संपूर्ण रूपच बदललं जातं। पहाटेची पूजा अर्चा, देवीची महाआरती, भजन कीर्तनाचा गजर, ढोल ताशांचा निनाद, महाप्रसादाची सेवा आणि हजारो लाखो भाविकांची गर्दी। ही यात्रा म्हणजे फक्त धार्मिक कार्यक्रम नाही, तर कोकणाची संस्कृती, एकजूट आणि परंपरा याचं जिवंत उदर्शन आहे। श्री भराडी देवी मंदिर, अंगणेवाडी, मसुरे गावाजवळ, मालवण तालुका, जिल्हा सिंधुदुर्ग, महाराष्ट्र। मालवणपासून अंदाजे 10 किलोमीटर, जवळचं रेल्वे स्टेशन कणकवली, जवळचं विमानतळ सिंधुदुर्ग चिपी। यात्रेच्या काळात प्रशासन आणि ग्रामस्थांकडून भाविकांसाठी उत्तम व्यवस्था केली जाते व योग्य ते मार्गदर्शन केले जाते। भराडी देवी यात्रा म्हणजे फक्त 1, 2, 3 दिवसाचा सोहळा नाही, ती आहे श्रद्धेची परीक्षा, विश्वासाची जाणीव। कोणीही असो, श्रीमंत किंवा गरीब, इथे सगळेच सारखे। कोकणातील हे उत्सव म्हणजे केवळ जत्रा नसते, तर पिढ्यानपिढ्या जपलेली श्रद्धा असते। भराडी देवी यात्रा ही अशीच एक परंपरा आहे, जिथे माणूस आपल्या आयुष्यातील सुखदुःख, आशा, अपेक्षा आणि नवस थेट आईच्या चरणी अर्पण करतो। भराडी देवी यात्रेच्या दिवशी अंगणेवाडीचं संपूर्ण चित्र बदलून जातं। पहाटेपासूनच रस्त्यावरती भाविकांची पावले पडू लागतात आणि हळूहळू ही गर्दी हजारोपर्यंत पोहोचते। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यामधील अंगणेवाडी येथील श्री भराडी देवीची यात्रा ही कोकणातील अत्यंत जागृत आणि मोठी यात्रा म्हणून प्रसिद्ध आहे। दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या या यात्रेत लाखो भाविक नवस फेडण्यासाठी येतात। देवीला नवसाला पावणारी मानले जाते आणि येथील जत्रा शांततेत व पारंपरिक पद्धतीने साजरी केली जाते। या यात्रेची तारीख दरवर्षी अंगणे कुटुंबीय आणि ग्रामस्थ एकत्रितपणे ठरवतात, जी सामान्यतः फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात असते। ही जत्रा साधारणपणे 4 ते 5 दिवस चालते। ही जत्रा अंगणे कुटुंबाची कुलदेवी म्हणून ओळखली जाते, परंतु ही सर्वांसाठी दर्शनासाठी खुली आहे। कोकणाच्या या पवित्र मातीत भरलेला हा उत्सव फक्त पाहायचा नाही, अनुभवायचा आहे। श्रद्धा, विश्वास आणि आईच्या आशीर्वादासाठी या भराडी देवी यात्रेला तुम्ही एकदा तरी नक्की भेट द्या। आणि याआधी तुम्ही या यात्रेला आला असाल तर कमेंटमध्ये नक्की सांगा। धन्यवाद।